आज आपण वरदलक्ष्मी व्रतामधील आपल्याला आरती गायची आहे. कालपर्यंत आपण मागील व्हिडिओमध्ये पूजा संपन्न केली आहे व आता आज आपल्याला आरती करायची आहे. आरती आपल्याला कोणत्या कोणत्या करायच्या आहेत? तर गणपतीची आरती करायची आहे, नंतर दुर्गा देवीची करायची आणि ती झाल्यानंतर कुलदैवताची म्हणजेच व्यंकटेशाची करायची आणि नंतर वरदलक्ष्मीची करावी असं दिलेलं आहे. चला तर मग ताट घ्या. ताटामध्ये तुम्ही निरांजन ठेवा, कापराची वात ठेवा आणि उभं राहा किंवा बसून तुम्ही आरती करू शकता. आता ठीक आहे. चला मी म्हणतो, बाकीच्यांनी टाळ्या वाजवाव्यात किंवा घंटा वाजवावी आणि आरती करणाऱ्याने ते ताट देवीच्या समोरनं ओवाळावं. ठीक आहे. मी आता आरती म्हणायला सुरुवात करतो. ओम गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पदाना शृणुयात् विश्वेदसादनं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्महागणपतये नमो नमः. अथ मंगलार्तिक्यम. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फोळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंझुंती नुपुरे चरणी गागर्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवन वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. आता दुर्गा देवीची करू. दुर्गे दुर्गट बारी तुझ विण संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी. सुरवरेश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी समले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडले प्रवाही. ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पाऊस नवलाही. जय देवी जय महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी. सुरवरेश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा. क्लेशांपासून सोडी दुःखांपासून सोडी तोडी भवपाशा. आंबे तुझ वाचून कोण पूर्वेल आशा. नरहरी तल्लीन झाला पदपंक जलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी. सुरवरेश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी. आता आपल्याला कुलदेवतेची म्हणजे श्री व्यंकटेशाची आरती करायची आहे.
चला तर करूया मग. शेषाचल अवतार तारक तू देवा, सुरवर मुनिवर भावे करीती जनसेवा. कमळा रमणा ससी अगणित गुण ठेवा, कमळाक्षा मद रक्षिणी सत्वर वर द्यावा. जय देव जय व्यंकटेशा, केवर करुणा सिंधू पूर्वीसी आशा. जय देव हे निज वैकुंठ म्हणून द्या तो मी तुते, दाखविसी गुण कैसे सकळी ग लोकांते. देखून तुझे स्वरूप सुख अद्भुत होते, काढी लावून या मज अवघ्या संकटे. जय देव जय व्यंकटेशा, केवळ करुणा सिंधू पूर्वीसी आशा. जय देव पद्मावती तटे तू वस्ती करिसी बा, भक्त जना लागून लाविसी रे प्रेमा. प्रतिकूल न चले काही तुझी ती सीमा, दासा पाशी राहो तव चरण कमलाची नामा. जय देव जय व्यंकटेशा, केवळ करुणा सिंधू पूर्वीसी आशा. जय देव आता आपल्याला मुख्य आरती म्हणजे वरदलक्ष्मीची आरती करायची आहे. मी म्हणतो, तुम्ही ऐका आणि ओवाळणी करा. जय देवी श्री वरदलक्ष्मी माते, प्रसन्न होऊन आता वरदे अम्मा ते. जय देवी श्री विष्णू कांते, तव विश्वावरी सत्ता, स्थिरचर दौलत देसी लक्ष्मी व्रत करिसा. जय देवी श्री वरद लक्ष्मी माते, प्रसन्न होऊन आता वरदे अम्मा ते. जय देव जननी तुझ ऐसी या नाही त्रिभुवनी, सुरवर वंदिती मस्तक ठेवून तव चरणी. जय देवी श्री वरद लक्ष्मी माते, प्रसन्न होऊन आता वरदे अम्मा ते. जय देव कृपा प्रसादे तुझ्या लाभे सुख शांती, चिंता क्लेश ही जाती नुरते आपत्ती. जय देवी श्री वरद लक्ष्मी माते, प्रसन्न होऊन आता वरदे अम्मा ते. जय देव वैभव ऐश्वर्याचे आणि अपार द्रव्याचे, ऐसी दान दयाळे सदैव सौख्याचे. जय देवी जय वरद लक्ष्मी माते, प्रसन्न होऊन आता वरदे अम्मा ते. जय देव यास्तव पवन प्राजक्ता आरती ओवाळी, यास्तव पवन प्राजक्ता आरती ओवाळू. प्रेमे भक्ती भावे लोटांगण घाली. जय देवी जय वरद लक्ष्मी माते, प्रसन्न होऊन आता वरदे अम्मा ते. जय देव जय वरद लक्ष्मी माते. आता आपल्या या ठिकाणी आरती संपलेल्या आहेत. आरती संपल्यानंतर आपल्याला आता मंत्र पुष्पांजली करायची असती, तर ती आता हातामध्ये आरतीचं ताट देवाकडे करून आपल्या हाताने त्याची आरती देवाला प्रथम द्या. मग खाली तांदूळ ठेवा आणि त्या तांदूळावरती आरतीचं ताट खाली ठेवून द्या. मग सगळ्यांनी हातामध्ये फुलं आणि पानं वगैरे वगैरे घ्या. आणि मी म्हणतो, तुम्ही फक्त ऐका, आणि मी जेव्हा शेवटी म्हणेल त्यावेळेला तुम्ही हे सगळं देवीला व्हायचं आहे. आता मी म्हणायला सुरुवात करतो. योपाम पुष्पम वेद, पुष्पवान प्रजावान पशुमान भवति. चंद्रमा बापाम पुष्पम, पुष्पवान प्रजावान पशुमान भवति. य एवं वेद योपामायतनं वेद, आयतवान भवति. अग्निर्वापामायतनम् आयतनवान भवति. योग्नेरायतनं वेद, आयतनवान भवति. अपो वा अग्नेरायतनम् आयतनवान भवति. य एवं वेद योपामायतनं वेद,
आयतनवान् भवति वायुर्वा अपामायतनम् आयतनवान् भवति यो वायोरायतनं वेद आयतनवान् भवति अपो वै वायोरायतनम् आयतनवान् भवति य एवं वेद योपामायतनं वेद आयतनवान् भवति असो वै तपन्नपामायतनम् आयतनवान् भवति यो मुष्य तपत आयतनं वेद आयतनवान् भवति अपो वा अमुष्य तपत आयतनम् आयतनवान् भवति य एवं वेद योपामायतनं वेद आयतनवान् भवति चंद्रमा वा अपामायतनम् आयतनवान् भवति यश्चंद्रमस् आयतनं वेद आयतनवान् भवति अपो वै चंद्रमस् आयतनम् आयतनवान् भवति य एवं वेद योपापायतनं वेद आयतनवान् भवति नक्षत्राणि वापामायतनम् आयतनवान् भवति यो नक्षत्राणामायतनं वेद आयतनवान् भवति अपो वै नक्षत्राणामायतनम् आयतनवान् भवति य एवं वेद योपामायतनं वेद आयतनवान् भवति पर्जन्यो वापामायतनम् आयतनवान् भवति य पर्जन्यस्यायतनं वेद आयतनवान् भवति अपो वै पर्जन्यस्यायतनम् आयतनवान् भवति य एवं वेद योपापायतनं वेद आयतनवान् भवति संवत्सरो वापामायतनम् आयतनवान् भवति यत्संवत्सरस्यायतनं वेद आयतनवान् भवति अपो वै संवत्सरस्यायतनम् आयतनवान् भवति य एवं वेद योऽप्सु वाद प्रतिष्ठितां वेद प्रत्येव तिष्ठति ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकमयमाना सजन्ते यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्यसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजयमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सर्वायुष अन्तदा परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळीति तदश्लेषोको विगतो मरुता परिवेष्टारो मरुतस्यावसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवाः सभासतीति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् अने मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि रूपं देहि जयो देहि यशो देहि दिशो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामान् च देहि मे आवाहनं न जानामि दवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णतस्तु मे गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ति पुण्योऽहं तव दर्शनात् अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर अपराध सहस्राणि क्रियन्त्यानिश मया दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्वं परमेश्वरी क्षमस्वं परमेश्वरी क्षमस्वं परमेश्वरी। बोल
वरद लक्ष्मी माता की जय बोल, वरद लक्ष्मी माता की जय बोल, वरद लक्ष्मी माता की जय. आता तिथं जे तीर्थ असेल ते सगळ्यांनी तीर्थ 3दा प्राशन करा. असे झाल्यानंतर आता तुम्ही खाली बसून पळी आणि तांबून पुढे घ्या आणि त्याच्या मी सांगितल्यानंतर 2 पळ्या पाणी आपल्या हातावरून तांबणात सोडून द्यायच्या. अनेन कृतपूजन श्री वरदलक्ष्मी प्रियताम न मम तत्सत जगदंबार्पणमस्तु. आणि 12 वेळा विष्णूचं स्मरण करा. म्हणा ओम विष्णवे नमः, 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 ओम विष्णवे नमो नमः. विष्णुनामात परिपूर्णमस्तु तथास्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आता यानंतर आपल्याला कथा ऐकायची आहे. ती कथा मी वाचतो. तुम्ही हातामध्ये फूल आणि अक्षदा घेऊन बसा. मी 1-5 मिनिटामध्ये कथा वाचू. आपण कथा वाचून झाली की ती कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला देवीला ती अक्षदा व्हायची आहे. तर मी कथा वाचतो, तुम्ही नंतर ती वाचून झाल्यानंतर तिथं व्हायचं आहे. तर चला मग आपण आता आधी कथा वाचू. काय बरं कथा? कोणत्याही व्रताला कथा असती, त्यामुळे कथेचं महत्व आहे. आता मी कथा वाचतो आणि त्याप्रमाणे तुम्ही ऐका. कथा वाचून झाली की नंतर परत एकदा सांगतो की फुलं आणि अक्षता देवीवर व्हायचे आहेत आणि नमस्कार करायचा. श्री वरलक्ष्मी व्रतकथा प्रारंभ. शौनकादी महर्षींना उद्देशून सूत महामुनी असे म्हणाले, मुनींनो, स्त्रियांना सौभाग्य देणारे व्रत एकदा परमशिवाने पार्वतीला सांगितले. लोकोपकाराच्या इच्छेने त्या व्रताबद्दल तुम्हाला सांगतो. श्रद्धेने ऐका. परमेश्वर एके दिवशी आपल्या भस्म सिंहासनावर बसले असताना नारद महर्षी इंद्रादी दिक्पालक स्तुती स्तोत्राने परमशिवाची स्तुती करत होते. त्या महान आनंदाच्या वेळी पार्वती देवीने परमेश्वराला उद्देशून असे विचारले की, हे नाथ, सूर्यांना स्त्रियांना सर्व सुखे प्राप्त होऊन पुत्र पौत्राची वृद्धी होऊन त्यांचे जीवन सफल होण्यासाठी योग्य असे एखादे व्रत सांगा. असे विचारल्यानंतर त्या त्रिनेत्रधारी शंकराने सांगितले की, हे देवी, तू इच्छिल्याप्रमाणे स्त्रियांना सर्व शुभेच्छा आणि मंगल प्राप्त करून देणारे हे व्रत आहे. त्याचे नाव वरदलक्ष्मी व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील 2ऱ्या शुक्रवारी आचरावे असे सांगितले. तेव्हा पार्वती देवीने, हे देवा, हे वरदलक्ष्मी व्रत आदी देवतांपैकी कोणी केले? हे व्रत कसे करावे असे सविस्तर सांगा. अशी विनंती केल्यानंतर कात्यायनी म्हणजे हे पार्वती, पूर्वकाळी मगध देशामध्ये विष्णू कुंडिनम नावाचे एक नगर होते. तिथे चारुमतीला नावाची स्त्री राहत होती. ती सद्गुणी, विनयशील, आज्ञाधारक, भक्ती आणि आदर असलेली योग्य स्त्री होती. ती दररोज पहाटे झोपेतून उठून पतीच्या चरणांना नमस्कार करून, सकाळची घरातील कामे पूर्ण करून, सासू सासऱ्यांची सेवा करून मितभाषीपणे जीवन जगत असे. असं जगत असताना वरलक्ष्मी व्रताची आदिदेवता असलेल्या वरलक्ष्मी देवीने एका रात्रीच्या वेळी चारुमतीच्या स्वप्नात साक्षात्कार दिला व तिला सांगितले, ओ चारुमती,
या श्रावण पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी माझी पूजा कर. तू मागितलेली वरदाने भेट वस्तू मी देईन असे सांगून ती अंतर्धान पावली. चारुमतीला खूप आनंद झाला. हे जननी, तुझ्या कृपा कटाक्षे लाभलेले धन्य आहेत. ते संपन्न विद्वान म्हणूनच मान मराभत मिळवतील. हो पावनी, माझ्या पूर्व जन्माच्या सुकृतामुळे तुझे दर्शन मला झाले. असे अनेक प्रकारे वरद लक्ष्मीची देवीची स्तुती करू लागली. इतक्यात चारुमती जागी झाली आणि ते सर्व स्वप्न असल्याचे तिच्या लक्षात येऊन आपले स्वप्न पतीला सासू सासऱ्यांना तिने सांगितले. ते खूप आनंदित झाले आणि चारुमतीने वरलक्ष्मी व्रत करावे असे सांगण्यात आले. गावातील स्त्रियांना चारुमतीच्या स्वप्नाबद्दल कळाले आणि पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या श्रावण शुक्रवारच्या दिवशी नगरातील सर्व स्त्रिया पहाटे उठून अभ्यंग स्नान करून रेशमी वस्त्रे परिधान करून चारुमतीच्या घरी पोहोचल्या. चारुमतीने आपल्या घरात मंडप उभारून त्या मंडपावर तांदूळ पसरवून हिरव्या पल्लवांनी युक्त पिंपळ, जुव्वी, वड, आंबा, उत्तरणेची इत्यादींच्या पानांची कलशाची स्थापना करून वरलक्ष्मी देवीला संकल्प विधीने सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असे म्हणत आवाहन करून प्रतिष्ठापना केली. ज्याच्या शक्तीनुसार तो सोन्याची, चांदीची, तांब्याची किंवा मातीची मूर्ती प्रतिष्ठापित करू शकतो. अंबावरील षोडोपचाराने पूजा केली. भक्ती भोज्यांचा नैवेद्य दाखवला. 9 पदरी तोरम हाताला बांधले. प्रदक्षिणा नमस्कार केले. उत्तम असे हे व्रत ब्राह्मणादी 4ही जातीचे लोक करू शकतात. असे केल्यास सर्व सौभाग्य प्राप्त होऊन सुखाने राहतात. ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना वरद लक्ष्मी व्रताच्या प्रसादामुळे सर्व सुखे प्राप्त होतात. अशी ही कथा वरद लक्ष्मीची आहे. आता तुम्ही तुमच्या हातामधील अक्षता आणि फुलं वरद लक्ष्मी मातेलाच म्हणजेच त्या मूर्तीला अर्पण करा आणि तिला विनवणी करा की मला सर्व सुख दे, मला शांती दे, मला आनंद दे, माझ्या जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये संपत्तीची कुठलाही कमीपणा असू देऊ नये. सुखशाही भव, प्रसन्न भव, तू आमच्या घरामध्ये सुखाने प्रसन्नतेने राहा आणि माझ्या मुलांना आणि पतीला सुखात ठेव. सर्वांना जे जे मागतील ते ते मिळू दे. हे लक्ष्मी माते, तू आमच्यावरती कृपा कर म्हणून मी तुला नमस्कार करीत आहे. असं म्हणून पुन्हा एकदा लक्ष्मी मातेलाच म्हणजेच त्या वरद लक्ष्मीला नमस्कार करावा. या ठिकाणी आपली पूजा विधी पूर्ण झालेला आहे. आपण जे 9 धाग्याचं जे आपलं गाठी मारलेलं जे वस्त्र तिथे ठेवलेलं आहे आपल्या देवीच्या समोर, ते आता घ्यावे आणि प्रत्येकाने 3 केले असतील तुम्ही तर 3, 4 जितकी माणसं आहेत तेवढे करावेत. आता तुमच्या घरामध्ये 3 आहेत तर तुम्ही 3 केली तर 3ही वस्त्र घेऊन आपल्या उजव्या हाताला आणि आपल्या उजव्या हाताला सगळ्यांनी ती बांधून घ्यावी आणि ते रक्षण करता असलेलं ते धागा आपल्या उजव्या हातामध्ये परिधान करावा. अशा पद्धतीने आज आपण सकाळी वैभव लक्ष्मी सारखंच हे वरद लक्ष्मी असं असलेलं व्रत हे आपण पूजा करून संपन्न केलेलं आहे. आता दिवसभर फक्त आपण उपवास करायचा आहे. उपवासाचे पदार्थ चालतात त्यामुळे उपवास करून संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. त्यावेळेला आपल्याकडे येणाऱ्या कोणी ज्या स्त्रिया असतील त्यांची ओटी भरायची, त्यांना काही गोड खायला द्यायचं. तुम्ही जर खीर केलेली असेल तर खीर त्यांना द्यावी, पेढा द्यावा, बर्फी द्यावी, कोणतंही फळ द्यावा आणि त्यांची ओटी भरावी. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला
हे सर्व झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी आपलं उपोषण पूर्ण झालेलं आहे म्हणून देवी समोर बसून देवीला हळद कुंकू वाहून त्यानंतर तिला सांगायचं की मी अनेन कृत व्रत जगदंबार्पणमस्तु असं म्हणायचं. मी तुला हे व्रत अर्पण करीत आहे असं म्हणून त्या ठिकाणून उठायचं आणि देवी समोर जी काही ओटी ठेवलेली आहे ती तुम्ही जवळील कुठल्या तरी देवीच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी ती ओटी ठेवायची आहे. देवीच्या मंदिरात ₹1.25, ₹11, ₹100 काय जे असतील ते तिथे देवी पुढे ठेवून घरी यायचं आहे आणि मग आपल्याचा उपास सोडून जेवण करायचं आहे. कलशामध्ये जे आपण तांदूळ घेतलेले आहे त्या तांदूळाचा आपल्याला भात करायचा आहे. भात करायचा म्हणजे आपल्या सर्वांना तो प्रसाद मिळून जाईल. अशा दृष्टीने आपलं हे व्रत पूर्ण झालेलं आहे. आणि ही उत्तर पूजा जी आहे, आता देवी जी आहे तुमची प्रतिमा ती तिथंच ठेवायची आहे. फक्त आपल्याला अक्षदा आपल्या नारळावरती व्हायच्या आहेत आणि तो कलश काढून घेऊन त्याचा भात करायचा आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देवीला हळद कुंकू वाहून दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि मग देवीचं विसर्जन करायचं आहे. आणि त्यावेळेला मी सांगतो तसं गच्छ गच्छ परमेश्वरी स्वस्थाने पुनरागमनायच, तिला पुन्हा बोलवायचं आहे. अशा पद्धतीने नुसते अक्षत टाकून बाकी सगळं आवरून ठेवायचंय ते दुसऱ्या दिवशी, आज नाही. त्यामुळे आज इथं आपल्याला वरलक्ष्मी व्रत संपूर्ण पूर्ण झालेलं आहे. जय जगदंब. आपल्या सर्वांना सुखशांती लाभो हीच त्या परमेश्वराकडे इच्छा व्यक्त करू. चला, मी आता या ठिकाणी आपला व्हिडिओला विश्राम देतो. याप्रमाणे तुम्ही हे सर्व करा. तुम्हाला जमलं तर दिवसभरामध्ये व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला येत असेल तर व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि महालक्ष्मी स्तोत्र म्हणा. आता मी तुम्हाला महालक्ष्मी स्तोत्र एकदा म्हणून द्यायचा आहे माझा विचार, म्हणून मी म्हणतो, तुम्ही डोळे मिटवून ऐका. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्रपूते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंत रहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मीष्टकं स्तोत्रं य पठेत् भक्तिमातरः सर्वसिद्धिम् अवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. एककाले पठे नित्यं महापाप विनाशनम् त्रिकालं य पठे नित्यं धनधान्य समन्वितं त्रिकालं य पठे नित्यं महाशत्रु विनाशनं महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्ना वरदा भुवा. श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः. वरदलक्ष्मी देवताभ्यो नमः. असे हे स्तोत्र कमीत कमी 3 वेळा जरी तुम्ही आज वाचले देवी समोर बसून तरी ही लक्ष्मी तुमचा बेडा पार करील आणि तुमच्या संसारी जीवनामधला त्रास नाहीसा होऊन तुम्ही या सर्व संकटातून मुक्त व्हाल. तत्सत जगदंबार्पणमस्तु.